त्यांनी आज सन्मान केला, हा आमच्यासाठी खूप मोठा असा सन्मान मी मानतो। त्यांनी आज इथे आम्हाला येण्याची संधी दिली, आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आधीच आभार मानतो। मला असं एक थोडंसं सांगावंसं वाटतंय की संपत्ती आणि संस्कार याचं मूल्यमापन केलं तर संस्कारांचं मूल्य हे अधिक आहे। कारण काय आहे, संपत्तीमुळे फक्त वीर तयार करता येतं। आपल्या वकिलांच्या भाषेत बोलायचं झालं तर संपत्तीमुळे फक्त वीर तयार करता येतं, पण संस्कारांमुळे गुडविल तयार होतं। आणि हे गुडविल आज स्मिता प्रोडक्शन मुंबई, श्याम रंजन फाउंडेशन, कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकार या सगळ्यांकडे हे असल्यामुळेच हे असे समारंभ होऊ शकतात असं मला वाटतं। आज दुसरं एक मला सांगायचं म्हणजे आज अनायसे गोवा सरकार आणि महाराष्ट्र सरकार हे दोन्ही सरकार इथं आलेली आहेत। तर जशी आपण अख्ख्या महाराष्ट्रातून इथे बोलवून त्याचा सन्मान केला, तशीच एक सांस्कृतिक देवाणघेवाण ही महाराष्ट्र आणि गोवा सरकारमध्येही व्हावी अशी मी त्यांना या मंचावर विनंती करतो आणि ती ते मान्य करतील याची मला खात्री आहे। म्हणजे हे एकदा बोललं की त्यांच्यावर जबाबदारी वाढते।
मी काही जास्त वेळ आता घेत नाही आहे, पण खरंच मला आज खूप आनंद झाला. आणि मला आज प्रभाकर मोरे आज शेजारी मला बसले आणि नाही खरं म्हणजे मी आणि त्यांनी इतकी कामं केलेली आहेत ना, नाही नाटकात ना, हा म्हणजे काही उगाच गैरसमज नको कोणाला जवळ. आम्ही नाटकातनं भरपूर कामं केलेली आहे आणि आम्ही अक्षरशः असे मित्रत्वासारखे आहोत. तर त्यामुळे आज मलाही खूप आनंद झाला की आज प्रभाकर आणि मी आज आम्ही दोघंजण बरोबर एकाच व्यासपीठावर आणि आमच्या हस्ते आज हा पुरस्कार वितरण समारंभ होतोय. मला खूप आनंद झाला. खरं म्हणजे काय आहे आमच्या दोघांचा म्हणजे मी दोघांच्या वतीने बोलतो, आता प्रभाकरच्या आणि माझ्या दोघांच्याही वतीने बोलतो. खरं म्हणजे हा सत्कार आज जो आमचा झाला तो खरं म्हणजे आमचा नाहीच आहे तो सत्कार. हा सत्कार खरं म्हणजे तुमचा आहे, कारण तुम्ही आमचे सगळे कार्यक्रम बघता, आम्हाला दाद देता. त्यामुळे हा सत्कार हा खरं म्हणजे तुमचाच आहे. हा फक्त तुमच्या वतीनं आम्ही दोघांनी स्वीकारला. काय प्रभाकर बरोबर आहे? माझ्या मताशी सहमत आहेस? मगाशी सरांनी सांगितलं 65 वर्षाचा माणूस. 65 वर्षाचा माणूस मी नाही आहे. मी आता जवळजवळ माझं 69-70 चालू आहे. पण काय माहितीये का की मी 65चा नाही किंवा 69चा नाही हे काही म्हणजे आहे नाही वगैरे याला महत्व काही नाहीये. कारण वय हा फक्त आकडा आहे. आपण मनाने किती तरुण आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आणि आपण सगळे वयाने जरी कितीही 80, 90, 101, 102 असे जरी झालो ना, तरी आपण जर मनाने तरुण राहिलो तर आपण 150 पण जाऊ शकतो. आणि कणखर राहिल्यानंतर आपल्याला काहीही होत नाही हे माझं मत आहे. म्हणून आम्ही स्टेजवर सुद्धा धिंगाणा घालू शकतो, आम्ही चित्रपटांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं कामं करू शकतो. हे सगळं त्याचं आहे कारण आम्ही अजूनही तरुण आहोत. कारण खूप बोलावंसं वाटतंय, पण काय आहे इथं नंतर नाटकाचाही प्रयोग आहे आणि त्या नाटकाच्या प्रयोगाचाही आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे. तर त्यामुळे मी काही फार आता बोलत नाही. मी फक्त सगळ्यांचे मला इथं बोलावल्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर प्रकल्प संचालक सुरेश देशपांडे मराठी कला अकादमी सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई संतोष रोकडे सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथून आलेले संस्थापक अध्यक्ष चेअरमन अनुराधा निधी बँकेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर ए.के. शिरगुप्ते यांचेही स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी अनंत अंकुश भालचंद्र उजगावकर या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून या कार्यक्रमामध्ये जे सन्मानमूर्ती होते त्यांचेही मनस्वी आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व कुटुंबातील सर्व नातेवाईक त्याचबरोबर मित्रमंडळी यांचेही आभार व्यक्त करतो. त्यातून विशेष इथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो ते संदीपजी राक्षे सर त्याचबरोबर प्रकाशजी गायकवाड हे उपस्थित आहेत आणि त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. आणि एक टीप आहे की यानंतर नटसम्राट हे नाटक होईल आणि त्याचाही आस्वाद आपण इथेच घ्यायचा आहे. धन्यवाद.